विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप कोणत्याच पक्षाने उमेदवार जाहीर केले नसले तरी जळगाव ग्रामीण मतदारसंघात मात्र मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता निर्माण झाल्याने या दोघही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहावयास मिळत आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांसह रस्त्याचे कामे निकृष्ट दर्जाची असून कामासाठी ठेकेदारांकडून कमिशन घेतल्याचा आरोप माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केला होता। या संदर्भात आज दिनांक 22 जुलै रोजी दुपारी 3 वाजता पाडधी येथील निवासस्थानी मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे। या संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील म्हटले आहे की त्यांना निवडून जिंकण्यासाठी कोणतेही मुद्दे नसल्याने ते माझ्यावर वेगवेगळे आरोप करत आहे। माझ्या विरोधात अवैध धंद्याचा ते आरोप करतात। हा आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावा। आपल्या गेल्या 20 वर्षापासून परवाना असलेला एकच बियर बारचे दुकान आहे, तेही आपण भाड्याने चालवत असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। नेमकं याबद्दल ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। तेच म्हटलं मी, आता बघा 10-12 वर्ष तुम्ही मंत्री पालकमंत्री राहिल्यावर ही कामं करू शकले नाही आणि आता निवडणुकीच्या समोर आल्याच्या नंतर म्हणतात की मी बंधाऱ्यांचं बलून बंधाऱ्याचं निवेदन देऊन आलो आणि नंतर मग शेळगावचं बॅरेजचं जे आहे ते मार्गी लावलं, शिंदे साहेबांनी तत्वता मान्यता दिली। हे सगळे निवडणूक समोर ठेवून लोकांना दाखवण्याचा हा प्रकार आहे। परंतु जनता हुशार आहे, जनतेला माहिती आहे गद्दार कोण आहेत, खोके कोणी घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे यांना हिशेब चुकता करावं लागणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये। त्यांच्याकडून आरोप केला जातो की देवकरप्पा निवडणुकीच्या अनुषंगाने जाता असे मुद्दे बाहेर काढतात वगैरे, त्याला काय माझे खोटे चुकीचे मुद्दे असतील तर त्यांनी सांगावं। निवडणुकीचा काय संबंध काय आहे त्याच्यामध्ये? मी मागे पण तक्रारी केल्या होत्या अवैध व्यवसायाच्या संदर्भामध्ये, त्यावेळेला बोललो। त्यावेळेला तर प्रशासनाचा आशीर्वाद, पालकमंत्र्याचा आशीर्वाद आणि प्रशासनाच्या सहकार्याने चालू आहेत असं पण बोललो होतो मी काही आताच बोलत नाही, 6 महिने झाले त्याला बोलायला त्यावेळेला पण। आणि रस्त्यांची तक्रार वगैरे मी या संबंधित सूर्यवंशी अधिकाऱ्याला मी झापलं एक दिवशी एकदा फोनवरून। आता असं नाही, एक फक्त आज तुमच्या समोर मी जाहीर करतो, कारण तक्रारी करून एखाद्या वेळेला दात पुकार घेणार नसतील तर मग आपण कुठेतरी स्टेजवर आलो पाहिजे ना सांगायला। त्यांच्या विरोधात आपलं अवैध धंद्यांमध्ये आपला हात आहे, निकृष्ट दर्जांमध्ये ठेकेदारांमध्ये आपली वाटे। मला सिद्ध करून द्यावं ना कुठे अवैध धंदे। माझे एक परमिट रूम हे 20 वर्षापासून आहे, अधिकृत गुलाबराव पाटील लायसनधारक आहे, 20 वर्षापासून आहे। मी ते भाड्याने दिलं आहे आता सध्या, हे तर काही लपलेलं राहत नाही। दुसरे अड्डे कुठे आहे ते देवकरप्पांनी मला सांगावे, आणि त्यांच्यावर किती अड्डेवाले राहतात त्यांचे नाव मी सांगायला तयार आहे। त्यामुळे हे बघा, राजकारणामध्ये दारूवाले, परमिटवाले, सट्टावाले, पत्त्यावाले, रेतीवाले हा आरोप केल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही। देवकरप्पांकडे काय साधू संत राहतात का? बाळकरी आहेत त्यांच्याकडे अर्धे। त्यांची जर हिस्ट्री चेक केली तर 2% कमिशन घेतल्याशिवाय मजूर फेडरेशनमधून यांच्याकडनं काम होत नाही। टक्केवारीचे महामेरू 1008 प्रमाणे ते काम करतात। आणि मला तरी असं वाटतं की या ठिकाणी त्यांनी दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा आपल्या गनिमा पहिले चेक कराव्यात। आपल्या मर्जीतल्या लोकांना आपण कसे कामं देतो हे चेक करावं। विरोधकांवर आरोप करणं फार सोपं आहे, पण देवकरप्पांनी या 5 वर्षामध्ये 4 दवाखान्याची कामं केली हे दाखवून द्यावं। जी दवाखान्यांची कामं केली तर स्वतःच्या दवाखान्यात बिलं वाढून केली म्हणून दवाखाना बंद पडला आहे। सांगायचा अर्थ असा आहे, यांनी दाखवावं ना मला की यांनी काय कामं केली आहेत।